पाणी टंचाई रोखण्यासाठी नगराध्यक्ष जयवंत जाधव सरसावले। नवापूरकरांना पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन। उन्हाळ्याच्या तीव्र झळा सुरू होताच नवापूर शहरात पाणी टंचाई निर्माण होऊ नये यासाठी नगराध्यक्ष जयवंत जाधव यांनी आतापासूनच कंबर कसली आहे। शहराला सध्या रंगावली नदीवरील केटीवेअर बंधारा, कूपनलिका आणि हातपंपांच्या माध्यमातून दररोज सुमारे 30 लाख लिटर पाणी पुरवठा सुरळीत केला जात असला तरी भविष्यातील संभाव्य संकट ओळखून नगराध्यक्षांनी नागरिकांना सतर्क केले आहे। शहरात सध्या पाणी मुबलक आहे, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण ते वाया घालवावे, असे ठाम मत व्यक्त करत जयवंत जाधव यांनी प्रत्येक थेंब जपून वापरण्याचे आवाहन केले आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका प्रशासन सध्या जलशुद्धीकरण केंद्र आणि सौर ऊर्जेचा प्रभावी वापर करून पाणी पुरवठा व्यवस्था सक्षम करत आहे। वाढत्या उन्हामुळे पाणी पातळी घटण्याची शक्यता असल्याने नागरिकांना नळांना तोट्या लावणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। प्रशासकीय नियोजनाला जनतेच्या सहकार्याची जोड मिळाल्यास नवापूर शहर यंदाही पाणी टंचाईवर यशस्वी मात करेल, असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केलाय। पाणी वाचवा, जीवन वाचवा हा मंत्र प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी त्यांनी विशेष भर दिलाय। ब्युरो रिपोर्ट, नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क। नमस्कार। नवापूर शहरातील माझ्या तमाम बंधू भगिनी वडीलधारी मंडळींना विनंती करतो की सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत। आनंदाची गोष्ट अशी की आपल्या नवापूर शहरामध्ये आज तरी पाण्याची टंचाई जाणवत नाही आणि जाणवू देणार नाही। याचं कारण एकच, आमचे लोकनेते माणिकराव दादांनी जो आपल्या रंगावली नदीमध्ये केटीवर बंधारा बांधला होता, त्यावेळेस खासदार निधी ही एका खासदाराला फक्त 25 लाख रुपये देता येत होते, पण दादांनी त्यावेळेस पूर्ण भारत देशात फक्त नवापूर शहरासाठी नदीमध्ये केटीवर बांधण्यासाठी 75 लाख रुपये मंजूर करून एक नवीन पायंडा पडला होता आणि खासदाराला 75 लाख निधी देण्याचं हे पहिलं काम दादांनी मंजूर करून घेतलं होतं त्यावेळेस, त्या कार्यकाळात। तर आज त्या बंधाऱ्यामुळे नवापूर शहराला पाणी पुरवठा हा सुरळीत चालू आहे। नवापूर शहरामध्ये बोरवेल आहेत, कुंपण विहीर आहेत, इंधन विहीर आहेत, त्याच्यामुळे आज तरी पाण्याची टंचाई नाही आहे। आणि नवापूर नगरपालिकेच्या मतदान निवडणुकी कार्यकाळात आम्ही जो शब्द दिला होता, तो आमचे नेते आदरणीय चंद्रकांत रघुवंशी साहेब, भैयासाहेब व आदरणीय युवा नेते भरतभाऊ गावित यांनी जो शब्द दिला होता तो 3 महिन्यामध्ये पूर्ण केलेला आहे आणि 94 कोटीची पाणी पुरवठा योजना रंगावली धरणावरून मंजूर झालेली, ती निधीसह आपल्याला पत्र प्राप्त झालं आहे। लवकरच कामाची सुरुवात होईल। परंतु आज जे जमिनीमध्ये पाण्याचा स्रोत आहे, पाणी भरपूर येतं आहे, 2 टायमाला येतं आहे, म्हणून गाडी धुण्याचं काम, आपल्या अंगणात पाणी जे मारतो, सडा टाकतो आणि इतर ठिकाणी पाण्याचा जो दुरुपयोग करतो तो करू नका, कारण पाणी हीच आपली संपत्ती आहे आणि भविष्यात पाण्याशिवाय आपल्याला प्रश्न हा समस्या फार मोठ्या राहणार आहेत। म्हणून पाणी जेवढं जपून वापरता येईल तेवढं वापरण्याचा प्रयत्न करा। नवापूर शहरामध्ये कुठलीही पाण्याची टंचाई आम्ही भासू देणार नाही। त्यासाठी आमचं प्रशासन व आमचे पदाधिकारी मंडळ, नगरसेवक, नगरसेविका हे पूर्ण वार्डामध्ये लक्ष देऊ आणि जिथं जिथं पाण्याची समजा लाईट व्यवस्थामुळे असेल किंवा बोरिंगची मोटर जळाली असेल किंवा तांत्रिक काही कारणामुळे पाणी आलं नसेल तर आम्हाला नक्कीच आवाहन करा, कॉल करा, आम्ही नक्कीच तिथं पाण्याची टँकर पाठवू आणि पाण्याची सोय करू। परंतु शेवटी मी एकच विनंती करेल माझ्या तमाम मायबाप जनतेला की पाण्याचा अपव्यय करू नका, पाणी जास्त संपवू नका, जेवढं गरजेचं असेल तेवढंच वापरा आणि भविष्यात आपल्याला या पाण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून पाणी जेवढं आपण जपून वापरू ती आपली संपत्ती कायमस्वरूपी राहणार आहे। पाणी हे काही संपणारं नाही आहे किंवा नाहीसं होणार नाही, पण उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची लेवल ही कमी होत असते आणि ती लेवल कमी झाली तर ॲटोमॅटिक पाणी जे तुम्हाला आम्ही 2 तास 1 तास देत होतो ते अर्धा तास 15 मिनटं असा त्याचा आम्ही शेड्यूल बनवत आहे आणि बनवू। परंतु कुठल्याही या नवापूर शहरातील नागरिकाला पाणी कमी पडू देणार नाही, म्हणून मी एकच आणखी जाहीर आव्हान व विनंती करतो की पाणीचा वापर जपून करावा, ही विनंती। धन्यवाद।